व्यापाऱ्यांना आणि खरेदी करणाऱ्या सगळ्यांसाठी केंद्र सरकारने एक खुशखबर दिली आहे। जीएसटी साठी नवीन रेट आलाय। सध्या चर्चेत असलेला जीएसटीचा वाद संपलाय, त्यामुळे सरकारच्या निर्णयाने इलेक्ट्रिक वस्तू, खाद्यपदार्थ, कपडे, साबण, चपला अशा रोजच्या वापरांच्या गोष्टी स्वस्त होणार आहेत। तर तसंच आरोग्य विमा, जीवन विमा यांच्यातही सूट मिळण्याची शक्यता आहे आणि हा नियम नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 22 सप्टेंबरला लागू होणार आहे। या संदर्भात निर्मला सीतारामन यांनी एक पोस्ट देखील केली आहे, ज्यात कुठल्या घटकांसाठी किती जीएसटी लावला जाणार आहे हे देखील दिलंय। जिथे 12 ते 28% जीएसटी होता तो रद्द करून आता फक्त 5 ते 18% जीएसटी करण्यात येणार आहे। त्यामुळे अनेक गोष्टी स्वस्त होणार आहेत। दुसरीकडे काही गोष्टींवर सरकारने जीएसटी 0% लावलाय। उदाहरणार्थ आरोग्य विमा, खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये पनीर, खाकरा, दूध, त्याचसोबत 33 जीवन रक्षक औषधे, गंभीर आणि दुर्मिळ आजारांवरची औषधे, स्टेशनरी या सगळ्या गोष्टींवर सरकार 0% जीएसटी लावणार आहे। नवी दिल्लीमध्ये जीएसटी काउन्सिलची महत्त्वाची मीटिंग झाली, त्यामध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला आणि स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये नरेंद्र मोदींनी जीएसटी मध्ये बदल होणार आहे हेही सांगितलं। त्यामुळे 28च्या जागेवर 18 आणि 12च्या जागेवर 5 आणि काही गोष्टींवर तर 0% जीएसटी आकारण्यात येणार आहे।